आणि अजूनही संध्याकाळ होत आली तरी देखील ज्या ठिकाणी दुपारचं जेवण आहे त्याच ठिकाणी जेवणाची कशी सोय केलेली बघू शकताय। कुठून आणल्यात भाकरी या? कोळगाव। तर कोळगाव या ठिकाणी बघू शकतायत आसपासच्या खेड्यातून ह्या सगळ्या भाकरी आणि कोळगावकरांनी ह्या सगळ्या भाकरी आणलेल्या आहेत। कोळगाव पंचक्रोशी धुमाळ शिरापूर म्हणजे कोळगावच्या आसपास असणाऱ्या 50 गावाच्या या भाकरी येतात। आता काय करणार, एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने भाकरी आलेल्या आहेत। दुपारचं जेवण संध्याकाळ होत आलंय आणि तापा अजून पोहोचलेला नाही। घेऊन पण आता असं सांगितलं जात आहे ज्या ठिकाणी संध्याकाळचं जेवण आहे तिथं जवळपास 2 कोटी लोक जेवतील एवढं स्वयंपाक आहे। आम्ही हे सगळं पुढे घेऊन जाणार आहेत। त्यांच्या पाठीमागे चाललं तर अजून भाकरी येतातच, अजून येतात। सकाळपासून किती लोक जेवले असतील? 2-2.5 लाखाच्या पुढे जेवले असतील। तर म्हणजे संध्याकाळचं जेवण सुद्धा इथं होऊ शकतं एवढा स्वयंपाक या ठिकाणी आहे की संध्याकाळचं जेवण देखील या ठिकाणी होऊ शकतं। एवढं प्रचंड असा स्वयंपाक या ठिकाणी बनवलेला आहे। खरंच माता मौल्यांनी खूप मोठ्या कष्टाने काल दिलेल्या सूचनेनुसार सकाळी 50-50, 100-100 अशा भाकरी एका घरून आलेल्या आहेत। आणि कोळगाव परिसरातील 50 गावातील ह्या सगळ्या भाकरी या ठिकाणी आलेल्या आहेत। सकाळपासनं 2-2.5 लाख लोक जेवलेत आणि संध्याकाळचे जेवणाची देखील इथं सोय होऊ शकते। एवढा प्रचंड असा स्वयंपाक आहे। जेवणामध्ये बघू शकता तुम्ही भाज्या कुठल्या कुठल्या आहेत? मेथी, बैंगन, पालक, ह्याचा आहे, चटणी आहे। खरंच पंक्तीत बसून त्या बाजरीच्या भाकरी आणि पंक्तीत बसून अशा भाकरीचा भाजीचा आनंद हा एक वेगळाच आनंद असतो। या ठिकाणी बघू शकतात लोणचं आहे, लोणचं एक पातेलं बघू शकतात। हे सगळे लोणचं बघा, हा हे बघा, ह्याच्यामध्ये खारडा, ह्याचा चटणी सगळं एकत्र आहे।